पुण्यात व्यसनमुक्ती केंद्रात मित्राला घेऊन जाताना घडलेली ही घटना आणि त्या संदर्भातली ही बातमी। घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या रुग्णवाहिकेवर एकानं दारूच्या नशेत गोळीबार केलाय। पुणे अहिल्यानगर रस्त्यावरील बकोरी परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली। वाघोली पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे। विशाल कोलते, संदीप हरगुडे आणि अमोल हरगुडे अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संदीप हरगुडेला दारूचं व्यसन आहे। त्याची दारू सोडवण्यासाठी कुटुंबियांनी लोणी काळभोर भागातील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार संदीपला नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स आली असता संदीप हरगुडेच्या एका मित्रानं थेट ॲम्ब्युलन्सवर गोळीबार करत कर्मचाऱ्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। ज्ञानेश्वर, अतिशय धक्कादायक अशी बातमी, म्हणजे मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात जाऊ द्यायचं नाही म्हणून त्याच्या मित्राकडूनच गोळीबार करण्यात आलाय। बरोबर आहे। पुण्यातल्या वाघोली परिसरात हा सगळा प्रकार घडलेला आहे। जेव्हा एक ॲम्ब्युलन्स आली व्यसनमुक्ती केंद्राची आणि ती व्यसनमुक्ती केंद्रात ज्या इसमाला नेत होती त्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे। गोळीबाराची घटना या सगळ्या दरम्यान घडलेली आहे। व्यसनमुक्ती केंद्रात न जाण्याच्या विषयावरून हा सगळा प्रकार घडला। इतकंच नाही तर गाडीची देखील तोडफोड या ठिकाणी झालेली आहे। पोलिसांमध्ये सध्या गुन्हा दाखल झाला आहे। 3 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे। वाघोली परिसरात गुरुवारी रात्रीच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडल्याची माहिती मिळते। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।